सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे बिगुल वाजले असून आता धुळे जिल्ह्यातही कुस्तीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ आणि धुळे जिल्हा व तालुका तालीम संघाच्या वतीने आगामी महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले। विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या देवपूर परिसरातील जवाहरलाल नेहरू कुस्ती स्टेडियमची महापालिकेच्या मदतीने स्वच्छता करण्यात आली असून आता हे मैदान मल्लांच्या लढतीसाठी सज्ज झाले। 29 जानेवारी पासून या ठिकाणी जिल्हा आणि तालुका स्तरावरील कुस्तीगीरांचे कस लागणार आहे। धुळे जिल्हा तालीम संघ आणि धुळे तालुका तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने ही निवड चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने स्टेडियम परिसरातील वाढलेली झाडे झुडपे काढून परिसर चकाचक करण्यात आला असून तालीम संघाचे पदाधिकारी आणि महापालिका कर्मचारी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। वेळापत्रकानुसार 27 जानेवारी रोजी इच्छुक कुस्तीगीरांचे फॉर्म स्वीकारले जातील, तर 28 जानेवारीला खेळाडूंचे वजन करण्यात येईल। मुख्य निवड चाचणी स्पर्धा 29 ते 31 जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे। सर्व मल्लांनी आपले अर्ज पांजरा पोल गोशाळा येथे लवकरात लवकर जमा करावेत असे आवाहन करण्यात आले। ही संपूर्ण निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याने जिल्ह्यातील कुस्ती प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। यावेळी सुनील चौधरी, रवींद्र आघाव, राम कानडे, राजीव वराळ, श्याम कानडे, अशोक कराड, पप्पू चौधरी, गोरख पाटील, लाला चौधरी, विनायक काकडे, नेंदू दरगुडे, विनायक काकडे यावेळेस तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। केसरी स्पर्धा 2026 लवकरात लवकर चालू होत आहे। 27 तारखेला वजने फॉर्म जमा होतील, 28ला वजन होतील, 29, 30, 31 कुस्त्या होतील। त्याच्यामध्ये कोणाचे जर मॅटला आपला याला असला ग्रिको रोमनला त्याला फ्रीस्टाईलला खेळता येणार नाही। हे जो फ्रीस्टाईल असला त्याला ग्रिको रोमनला खेळता येणार नाही। यांनी वस्ताद खलिफे यांनी लक्ष असावे याच्यावर। आणि आनंदाची बात आहे, तुम्हाला 2026 मध्ये आनंदाची बातमी मी देईल तुम्हाला। इथे न भूतो न भविष्यात न झालेली अशी गोष्ट, अशी आनंदाची बातमी पुरे धुळेकर जनता, माझ्या कुस्तीगीर बंधू, मी स्वतः कुस्तीगीर आहे, सगळे कुस्तीगीर आहे, यांच्यासाठी एकदम खुश खबर राहील। ही खबर आम्ही त्या दिवशी देऊ। जय जय महाराष्ट्र।